नमस्कार, गुड इव्हनिंग. मी रेडिओ सिटीची आरजे शो शिनाली. ठरल्या वेळी ठरल्याप्रमाणे आली आहे लाईव्ह. त्याचं कारण आहे कॉटन किंग प्रस्तुत सिटी सिने अवॉर्ड्स मराठी पर्व 8 आणि त्यामध्ये नॉमिनेट झालेल्या कलाकारांशी आपल्या विशेष गप्पा होत आहेत. तुमच्याकडनं मला जाणून घ्यावंसं वाटतंय की तुम्ही कोणाला वोट करत आहात, तुम्हाला काय वाटतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पुरस्कार सोहळा खरंच खूप स्पेशल असतो. का माहितीये? कारण इथे जनताच आहे जज. तुम्ही या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहता. तुमच्या आवडत्या कलाकारांना, विजेत्यांना ट्रॉफी देण्याचा मान तुम्हालाच मिळतो. त्यामुळेच म्हणतेय की यापूर्वी ज्यांनी हा सोहळा अटेंड केलाय त्यांना माहिती आहे की हा किती खास, किती स्पेशल असतो आणि तो क्षण आम्ही अनुभवलाय. हे 8वं पर्व आहे, त्यामुळे खूप छान वाटतंय आणि यावेळेसची एक्साइटमेंट ही वाढत चाललेली आहे. मी तुम्हाला एकच सांगतेय की जे जॉईन होत आहेत ते कोणत्या कोणत्या शहरातनं जॉईन होत आहेत तेही मला नक्की सांगा, कारण की मी पुण्यातल्या माझ्या स्टुडिओमधनं तुमच्याशी गप्पा मारतीये. ऑलराईट. हॅलो, नमस्कार. वैदेही जॉईन झालेली आहे. वैदेही, थँक्यू. धनश्री पण जॉईन झाली आहे. जे सगळे जॉईन होत आहेत त्यांनी आपल्या शहराचं नाव लिहा. वाव, शीतू हैदराबादला आहेस तू, भारी. आणि इथे आता मला फोन आलेला आहे जे आता आपल्याला जॉईन करणार आहेत. बोलून घे सरांश. हॅलो, नमस्कार. खरं तर 2024 हे वर्ष इंटरेस्टिंग होतं, टफ होतं. काही सिनेमाचे आहेत ते आपल्याला असं वाटतं की अरे बाप रे, बॉक्स ऑफिसवरती त्यांनी जबरदस्त केलेलं आहे. काही सिनेमा जे आहेत ते आपल्याला नॉस्टॅल्जिक करून गेलेत. काही सिनेमांमधनं सामाजिक विषय जे आहेत ते मांडलेत. काही सिनेमांनी आपलं पूर्णपणे मनोरंजन केलेलं आहे. तर सुरतवरनं शीतल पाटील जॉईन झाल्या, थँक्यू. आता इथे काही रिक्वेस्ट आपल्याकडे आलेल्या आहेत. ज्यांनी मला रिक्वेस्ट पाठवल्या आहेत त्यांनी थोडं थांबा, कारण की तुम्हालाही आम्ही चान्स देणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या सगळ्या नॉमिनीजला वोट करण्यासाठी तुम्ही कुठे जायचं माहितीये? www.radiocity.in/ccm मराठी ही आमची वेबसाईट आहे. त्याची लिंक आम्ही आमच्या बायोमध्ये दिलेली आहे. माझं आरजे सोनालीचं जे हँडल आहे त्याच्या बायोमध्ये पण तुम्हाला ती दिसेल. तिथे तुम्ही जाऊन वोट करू शकतात. नांदेडवरनं आहेत आपल्यासोबत साईराजी, थँक्यू. कविता, थँक्यू. निलेश, थँक्यू. इथे आपल्यासोबत असणार आहेत ते ज्यांनी सिनेमा प्रेझेंट केलेला आहे. ते अभिनेते सुद्धा आहेत, ते निर्माते आहेत, ते दिग्दर्शक आहे. छावा मूवी बेस्ट होणार आहे, येस, पण तो 2025ला होणार की नाही? आपण इथे 2024च्या सिनेमांबद्दल बोलतोय. खरं तर आपल्या टोटल 11 कॅटेगरीज आहेत आणि वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये वेगवेगळे कलाकार हे नॉमिनेटेड आहेत. काही ठिकाणी आपल्याला काही नाती सुद्धा पाहायला मिळतील आणि काही जणांच्या फॅन्सला हे पडेल प्रश्न की अरे यांना आपण वोट द्यायचं की त्यांना वोट द्यायचं. दोघांचंही आपण चाहते आहोत. त्यामुळे तुम्हाला इकडे एकाच कॅटेगरीमध्ये 2 जणांना वोट करण्याची संधी सुद्धा आहे बरं का. वैदेही म्हणते फुलवंती, मग तू वोट केलंस की नाही फुलवंतीसाठी? कारण की फुलवंती ह्या सिनेमाला भरपूर नॉमिनेशन्स आहेत. थँक्यू. माझा आवाज खूप गोड आहे त्यांनी म्हटलंय, थँक्यू. ती देवाची देणगी आहे. अरे बाप रे, भरपूर रिक्वेस्ट मला इकडे आलेले आहेत, पण मी ज्यांची वाट बघते ते थोड्याच वेळात आपल्याला जॉईन करणार आहेत. काही स्पेशल गेस्ट. तुम्हाला काय वाटतं की आजच्या लाईव्ह मध्ये कोण जॉईन करेल आपल्याला? मी हिंट देते. नको, हिंट नाही देत मी, नाही तर तुम्हाला लगेच कळेल उत्तर. येस, वैदेही म्हणते की मी फुलवंतीला सगळ्या कॅटेगरीमध्ये वोट केलं आहे. क्या बात है. आज प्राजक्ता येणार आहे का शी तू विचारतीये, ते तुला थोड्याच वेळात कळेल. प्राजक्ता आणि गशबीर येणार आहेत का फुलवंतीसाठी? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळेल. ठीक आहे. ओव्हरऑल मला असं वाटतं की आपण बघतो ना की मराठी सिनेमाबद्दल नेहमी बोललं जातं की खूप वेगवेगळ्या विषयांवरती चित्रपट येतो. आपल्याकडे मराठी सिनेमांमध्ये विषय हाच कॉन्टेंट हाच किंग असतो. मग त्याच कॉन्टेंटनी आता आपण ठरवायचं आहे की तुम्हाला कुठलं सर्वोत्कृष्ट वाटलेलं आहे.
त्यासाठी लॉग ऑन करा www.radiocity.in/ccm मराठी इथे जाऊन आणि मग तुमच्या आवडत्या कलाकारांना वोट करू शकतात. हरकत नाहीये, इथे जरा सेटिंग सुरू आहे आमची, कारण की काही जण जॉईन करणार आहे, त्यांची मी वाट बघतोय. मीनवाईल आमच्या बायोमध्ये ती लिंक मिळणार आहे आणि ह्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मी सांगितलेलं आहेच. आजी प्रथम सुद्धा जॉईन झालेला आहे, तर मला असं वाटतं की प्रथम तू रिक्वेस्ट पाठवू शकतोस. खूप धमाल चालू आहे. लाईव्ह शो मध्ये पण गप्पा मारते, इकडे तुमच्याशी पण गप्पा मारतीये. छान सब्जेक्टवरती लाईव्ह केलंय तुम्ही, थँक्यू. 1 मिनिट असं प्रथम म्हणतोय. आलोच. नाशिकवरून आपल्यासोबत प्रथम आहे. स्वाती नमस्कार. 18 फेब्रुवारी रात्री 12 वाजेपर्यंत वोटिंग लाईन्स ज्या आहेत त्या ओपन आहेत, त्यामुळे तुम्ही वोट करू शकतात. प्रतीक आरजे प्रतीक देखील कोल्हापूरवरून जॉईन झालेत. थँक्यू प्रतीक. मी म्हटलं तुम्हाला की महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये रेडिओ सिटीची टीम ही सगळ्यांपर्यंत हीच गोष्ट पोहोचवत आहे की हा जो सोहळा आहे तो खूप खास आहे. तुमच्या उपस्थितीने तो आणखीन खास होतो, कारण इथे जनताच आहे जज. ओके, मी 100% वोटिंग करणार असं म्हणत आहेत सुमित शिंदे. व्हेरी गुड, नक्की करा. सौरभ जगताप नमस्कार. सौरभ, मला असं वाटते की तू सिटी सिने अवॉर्ड्स मराठीच्या सोहळ्याला आलेला आहेस. तू दिलंय आय थिंक ट्रॉफी एका याला सीझनला. ओके, ज्ञानेश्वर थँक्यू सो मच. रेडिओ सिटी मराठीला पण नक्की फॉलो करा, कारण की या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी तुम्हाला काय काय स्टेप्स फॉलो करावे लागणार आहे ते तुम्हाला इथेच कळणार आहे. एक गोष्ट ना मी नोटीस केलेली आहे, जेव्हा जेव्हा सेलिब्रिटीज आमच्याकडे येतात त्यांच्याशी आम्ही गप्पा मारत असतो. प्रत्येकासाठी कुठला ना कुठला तरी चित्रपट हा खास असतो. प्रत्येकाने आपल्या चित्रपटासाठी मेहनत घेतलेली असते, पण त्यातल्या त्यात आपलं एखादं काम हे खूप जास्त उजवं असतं. त्या कामासाठी कधीतरी कुणीतरी आपल्यावरती डाऊट सुद्धा घेतलेला असतो आणि मग आपल्याला कळतं की ते काम आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. इथे ऍक्ट्रेस जॉईन होत आहेत काही. पायल जॉईन झालेली आहे. हाय पायल. पायल, तू सांग मला तुझा 2024 मधील कुठला आवडता चित्रपट होता. म्हणजे मला आठवतंय की फुलवंती या सिनेमाच्या बाबतीत जेव्हा अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासोबत माझ्या गप्पा झाल्या होत्या, ते म्हणाले मी खूप मेहनत घेतली होती आणि एक स्त्री निर्माती आहे, तेव्हा तिला खूप वेगवेगळ्या गोष्टींना फेस करावं लागलं होतं. आणि आपण एक स्त्री किंवा लहान वयातली स्त्री जेव्हा आपल्याला ऑर्डर देते तेव्हा ते काही लोकांना मान्य नसतं. कश्मीर यांनी मला काल सांगितलं होतं की या सिनेमातली भूमिका जेव्हा करायची होती तेव्हा काही जणांना असं वाटलं असेल की अरे याच्यामध्ये आपल्यासाठी डायलॉग्स खूप कमी आहे, मग आपण ह्या सिनेमाला स्वीकारायला पाहिजे का. पण नेहमी शब्दातूनच अभिनय होतो असा नाही, डोळ्यातनं सुद्धा अभिनय करता येतो. आणि मी नजरेतनं ह्या सिनेमामध्ये अभिनय केलाय हे सांगितलं होतं अभिनेता कश्मीर महाजनी यांनी. पायल आमच्यासोबत आहे, जिने रिसेंटली ब्रेकफास्ट बुधवार या आमच्या सेगमेंटमध्ये सुद्धा ती आली होती. पायल, आय होप की तो खूप कमाल एक्सपिरियन्स असेल आणि तुला पुन्हा एकदा ब्रेकफास्ट बुधवारला जायला आवडेल सिटीचा हिरो केदार जोशी सोबत. मी तुमच्या कमेंट्स वाचते बरं का. अँड आय मस्ट से दिस इज ऑर्गनायझिंग सच अ बिग प्लॅटफॉर्म. थँक्यू सो मच, बिग थिंग. थँक्यू. आय थिंक तुझं वरचं आन्सर माझ्याकडनं मिस झालंय, त्यामुळे कदाचित तू सिटी सिने अवॉर्ड्स मराठीबद्दल बोलली असशील. भेटली तू पुन्हा बेस्ट मूवी एव्हर, पण तो येऊन गेलेला आहे.
येस वैदेही, उद्या एक राधा एक मीरा हा सिनेमा रिलीज होतोय आणि लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, प्रेझेंटर मंगेश देसाई सर आपल्यासोबत आहे. मंगेश सर, नमस्कार. खूप नमस्कार. धन्यवाद. मला माहिती थोडं कामात होतात, पण त्यातनं तुम्ही वेळ काढलात आणि ह्या लाईव्हला जॉईन झाला आहात. अभिनंदन. धर्मवीर 2 ह्या सिनेमाला पण भरपूर नॉमिनेशन्स आहेत. कसे थँक्यू वाटतंय? व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. मनापासून धन्यवाद. येतोय आवाज? येतोय? येतोय येतोय हा, येतोय. येस. मनापासून धन्यवाद. आणि धर्मवीर एक जसा प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला होता, तसाच धर्मवीर 2 सुद्धा प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला होता. आणि मला असं वाटतं जे नॉमिनेशन मिळेल त्याचीच पोच पावती आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि सर मला हे जाणून घ्यावंसं वाटतंय की सिनेमावर ते प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं होतं, पण आता इथे वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये जेव्हा धर्मवीर 2 आहे तर टेन्शन आलंय का? कारण की प्रवीण सर पण नॉमिनेटेड आहेत आणि त्याबरोबर स्नेहल तरडे दुसऱ्या चित्रपटासाठी नॉमिनेटेड आहेत. त्यामुळे हजबंड वाईफ पैकी तुम्ही कोणाला त्यांना वोट करणार आहात? कारण की दोघेही तुमच्या जवळचे आहेत. मी दोघांना पण वोट करणार. काय प्रवीण तरडे म्हणजे काय म्हणता येईल त्याला, त्याच्याबद्दल शंकाच नाही. आणि स्नेहलनी सुद्धा ज्या पद्धतीने काम केलंय ना, ते खूप हॅट्स ऑफ काम आहे. म्हणजे स्नेहलचं काम बघितल्यानंतर ज्या साक्षात बिर्जे मॅडम आहेत, ज्यांची भूमिका स्नेहलनी केली, त्या सुद्धा म्हणाल्या की जशी मी होते त्या वयामध्ये तसं मला स्नेहलनी दाखवलंय. नक्कीच. सर मला तुमच्याकडे हे जाणून घ्यावंसं वाटतंय की कोणत्याही चित्रपटासाठी जेव्हा आपल्याला नॉमिनेशन मिळतं आणि पुरस्कार मिळणार असतो, तर ती जी भावना आहे त्याला तुम्ही कशा पद्धतीने व्यक्त कराल? हे बघ, कारण काय की मुळात आपण सिनेमा तयार करत असतो. सिनेमा तयार करतो, तो रिलीज करतो. आता दोन पावत्या असतात. एक असते प्रेक्षकांची पावती, जी असते प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला असतो, आणि दुसरी असते प्रेक्षकांचीच पावती तुमच्यासारख्या याच्या माध्यमातनं, की आम्हाला हा सिनेमा आवडलाय, म्हणजे नॉमिनेशनची पावती. जेव्हा या दोन्ही पावत्या मिळतात तेव्हा जो आनंद होतो ना, तो शब्दात सांगता येत नाही. कारण सिनेमा कुठलाही करायचा असेल त्याच्यात एका माणसाची मेहनत नसते, तर 150-200 लोकांची मेहनत असते. आणि खरंय. ती मेहनत कुठेतरी सत्कारणी लागली असं वाटत असतं. अगदी खरं म्हणालात सर तुम्ही. आणि त्यासाठीच धर्मवीर 2 साठी जे जे नॉमिनेशन्स मिळाले त्यासाठी अभिनंदन. आणि धन्यवाद. तुमची मेहनत अजून एका ठिकाणी सत्कारणी लागलेली आहे. आम्ही आत्ताच तुम्ही प्रेझेंट केलेला सिनेमा ज्याचं नाव आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर, तो हो, पाहिलाय. त्याचं स्पेशल स्क्रीनिंग केलंय आणि अतिशय निरागस अनुभव तुम्ही आम्हाला दिलाय. त्याबद्दल खरंच थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि मुक्काम पोस्ट देवाचं घर सध्याही सगळ्या थिएटरमध्ये चालू आहे. आता गंमत अशी आहे की आम्ही खूप प्रयत्न करतोय मराठी प्रेक्षकांनी तो सिनेमा बघायला यावा. खूप प्रेक्षक भरभरून येत नाही, ते मान्य करावं लागेल. पण जेही येत आहेत ते भरभरून त्याचं कौतुक करतात, हेही तेवढंच मान्य करावं लागेल. त्यामुळे ज्या प्रेक्षकांनी सिनेमा बघितलाय त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि ज्यांनी बघितला नाही त्यांनी कृपया हा सिनेमा प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा. तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल आणि तो अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अगदी खरं आहे सर. सर तुम्ही धर्मवीर 3 ची तयारी करत आहात का? मला असे मागे खूप चाललंय विचार चाललाय. मागे येणारे जे आवाज आहे त्यावर असं वाटतंय की तुम्ही व्हीआयपी झोन मध्ये आहात कुठल्या तरी. हो तुम्ही हो. व्हीआयपी झोन मध्ये आहात. आनंदी. आता एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे 9 तारखेला. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज उद्या आणि परवा 3 दिवस खूप मोठे कार्यक्रम ठेवलेत. आणि आज त्याचं ओपनिंग आहे, त्यामुळे सगळे मंत्रीगण वगैरे येत आहेत. आणि तुमचा मला फोन आला, म्हटलं नाही हीच संधी आहे प्रेक्षकांची बोलायची, म्हणून मी वेळात वेळ काढला, व्हीआयपी रूम मधनं बाहेर पडलो आणि एका ठिकाणी असा बसलोय. थँक्यू सर, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं. तुम्ही आतापर्यंत जोही सिनेमा हातात घेतलाय त्याला प्रेझेंट केलंय. म्हणजे कलाकार म्हणून तुम्ही अभिनयाच्या माध्यमात आमच्यापर्यंत पोहोचलेला आहात. लेखक दिग्दर्शकही तुम्ही आहात. पण सिनेमा प्रेझेंट करण्याच्या जबाबदारीकडे सुद्धा तुम्ही आता आपण म्हणूयात की ती जबाबदारी हाती घेतलेली आहे. हो. तर मला सांगा की ही जबाबदारी जेव्हा तुम्ही आता निभावत आहात, काय तुम्हाला कसा अनुभव येतोय? नाही बघ, सिनेमा निर्मिती काय आणि सिनेमा प्रेझेंट काय, या दोन्ही महत्वाच्या भूमिका असतात. जेव्हा धर्मवीर 1 येऊन गेला, धर्मवीर 2 येऊन गेला, त्याच्यानंतर मला प्रेक्षकांनी एक नुसता प्रसिद्ध निर्माता नाही, तर एक चांगला सेन्सिटिव्ह सिनेमा आणणारा निर्माता म्हणून ते मला ओळखतायत. त्यामुळे याचं या पुढचं जेही पाऊल असेल ते मला, त्यांना सिनेमा आवडेल किंवा माझ्या या पुस्तकामध्ये, माझ्या या वहीमध्ये एक चांगल्या चित्रपटाची भर पडेल, हाच मला प्रयत्न करावा लागणार. आणि म्हणून मी हा चित्रपट निवडला.
जेव्हा प्रेक्षक सिनेमा जाऊन बघतील तेव्हा त्यांच्या नक्की लक्षात येईल की मी हा सिनेमा का निवडला असेल. नक्कीच सर. थँक्यू सो मच. तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिली आणि आमच्या ह्या लाईव्ह सेशनमध्ये सहभागी झालात. थँक्स लॉट वन्स अगेन. थँक्यू. आणि लवकरच थँक्यू. भेटूयात. येस. मी पुन्हा एकदा सांगणार आहे, ज्याने ज्याने धर्मवीर 2 हा सिनेमा पाहिला तो तुम्हाला आवडलेला आहे तर तो वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये नॉमिनेटेड आहे आणि त्याला वोट करण्यासाठी लॉग ऑन करायचं आहे radiocity.in/CCA मराठी इथे. आणि ही जी वेबसाईटची लिंक आहे ती आम्ही आमच्या रेडिओ सिटी मराठीच्या बायोमध्ये दिलेली आहे. सर देखील उद्या स्टोरीमध्ये पोस्ट करतील, त्यामध्ये येस. तुम्ही त्यावर क्लिक करून आणि वोट करू नक्की शकता. करा वोट सगळे बरं का. नक्की. थँक्यू अँड हॅव अ नाईस थँक्यू डे. सर. गुड नाईट. थँक्यू सर. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय बाय. बाय बाय. मी आलेल्या सगळ्या कमेंट्स देखील वाचणार आहे आणि कमेंट्स मध्ये मला सगळे जॉईन होतानाच दिसत आहेत. तुम्ही जर काही त्याच्यामध्ये लिहिलं तर मला वाचायला नक्कीच आवडेल. अजून काही सेलिब्रिटीज इकडे जॉईन होणार आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. ओके. जे सगळे जॉईन झाले ते सगळ्यांना नमस्कार. मी रेडिओ सिटी पुण्याच्या स्टुडिओमधनं आहे. आमचे रेडिओ सिटी महाराष्ट्रातील वेगवेगळे आर्टिस्ट जे आहेत ते देखील जॉईन झालेत. मला मगाशी प्रथम दिसला होता नाशिकवरनं, त्यानंतर प्रतीक दिसला होता कोल्हापूरवरनं, पायल दिसलेली आहे नागपूरवरनं. आणि आता मी ऍड केलेलं आहे आमच्या टकाटक प्रथमला. घे तूच बोल. ओके लाईव्ह. सोना मला तू दिसत नाहीये पण. हॅलो हॅलो हेलो हेलो हेलो. मला तुझा फक्त आवाज येतोय, तू दिसत नाहीयेस. हरकत नाहीये, पण दिसेल, नंतर दिसेल. तू टेन्शन नको घेऊ. आणि सध्या आपल्याला हे दिसतंय की महाराष्ट्रातील जनता, महाराष्ट्राच्या बाहेरील जनता देखील भरभरून वोट करत आहे. आणि कॉटन किंग प्रस्तुत सिटी सिने अवॉर्ड्स मराठीमध्ये येणारे वोट जे आहेत ते हे सांगतायत की प्रेक्षक त्यांच्या आवडत्या कलाकारांना जिंकवून देण्यासाठी, त्यांना ट्रॉफी देण्यासाठी खूप उत्सुक आहेत. येस. आणि नाशिकवरून सुद्धा अनेक लोक मला विचारतायत की आम्ही कसं येऊ शकतो पुण्याला, आम्ही कसं येऊ शकतो, आम्ही कसं त्यांना अवॉर्ड देऊ शकतो. मी त्यांना तेच सांगतो, पहिले जाऊन खूप भरभरून वोट करा आणि मग ती संधी स्वतःहून तुमच्याकडे चालू होते. येस. मी पुन्हा एकदा सांगतेय की जेव्हा तुम्हाला ह्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची इच्छा होत आहे आणि तुम्हाला ही संधी मिळवायची आहे तर त्यासाठी radiocity.in/CCM मराठी इथे गेल्यानंतर तुम्ही जेव्हा वोट करतात, वोट केल्यानंतर तुम्ही वोट सबमिट केल्यानंतर वरती तुम्हाला ग्रीन फॉन्टमध्ये एक मेसेज दिसतो की पुढे काय करायचं या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी. ती स्टेप फॉलो करा आणि चान्स मिळवा. मग तयार. आणि आम्ही तर फुल ऑन मजा करणार आहे. मी तर आतापासूनच विचार करून ठेवलेला आहे की अच्छा 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 हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय. सो प्लॅनिंग फुल ऑन सुरू आहे. पण बाय द वे मला सांग की तू वोट केलंस का? हे बघ प्रथम, जे प्रश्नपत्रिका लिहित असतात त्यांनी उत्तर कसं द्यायचं असतं मला सांग बरं. आपण लिहितोय पण ठीक आहे, आपण वोट पण करणार आहोत. म्हणजे आता जनतेच्या पसंतीने नॉमिनेशन जे आहेत ते आलेले आहेत आणि त्यानंतर आता हे ठरवणं थोडं कठीण आहे असं मला वाटतं, है की नाही. आणि हा विषय टाकून तू माझी बोलती बंद करण्याचा प्रयत्न जो करत आहेत, हरकत नाही. आपण इथे जे जे सिनेमा लव्हर्स आहेत त्यांना एकच मेसेज देऊयात की कलाकारांवरती, त्यांच्या कामावरती आपण प्रेम करत असतो. त्यांना सन्मान देण्याचा चान्स देखील तुम्हाला मिळतो. कारण कॉटन किंग प्रस्तुत सिटी सिने अवॉर्ड्स मराठी इथे जनताच आहे जज. त्यामुळे ही अपॉर्च्युनिटी जी आहे ती नक्की 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 ग्रॅब करा. आणि उद्या संध्याकाळी देखील 8 ते 9 मध्ये आपण लाईव्ह येणार आहोत. आरजे जॉईन झालेला आहे आपला. मला इथे खूप जणांनी सांगितलंय 1 मिनिट विथ सेलेब येणार आहे का सिटी सिने अवॉर्ड स्पेशल. सो डेफिनेटली ते लवकरच येणार आहे. आणि निलेश म्हणतोय की 3 मिनिटापर्यंतचा आता हवाय. तर म्हटलं ओके ठीक आहे. सो येस, सध्या आम्ही पण खूप तयारी करतोय. थँक्यू प्रथम, तू जॉईन झालास त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आता मी कोणाला तरी ते जॉईन करणार आहे ज्याची अनेक जण वाट बघतायत. चलो सी यू, बाय. ऑल राईट. तुमच्यापैकी काही जण गेस करत होते की ती येणार आहे का, ती येणार आहे का. आम्हाला वाटते की तिने लाईव्ह यावं आणि आमच्याशी बोलावं. तर तुमची ती इच्छा पूर्ण नक्कीच होणार आहे. ती आलेली आहे आणि तिने आपल्याला एक अतिशय सुंदर चित्रपट दिलेला आहे. अभिनेत्री म्हणून तर तिने काम केलंच आहे, पण ती निर्माती या भूमिकेमध्ये सुद्धा आपल्याला दिसलेली आहे. खूप खूप अभिनंदन. कॉटन किंग प्रस्तुत सिटी सिने अवॉर्ड्स मराठीमध्ये फुलबंदी या सिनेमाला एकापेक्षा एक असे नॉमिनेशन्स आहेत. मी लिहून ठेवलेत, 9 नॉमिनेशन्स आहेत. हो नाही 10.
कारण सिंगरचं 2 नाव आहेत, सिंगिंगसाठी 2 नॉमिनेशन्स आहेत. येस. या कसं सो वाटतंय मॅडम? मला खूप भारी वाटतंय. आणि पहिला अवॉर्ड फंक्शन आहे हा, म्हणजे नॉमिनेशन कळलंय. चित्रपट रिलीज झाल्यानंतर आता अवॉर्ड्स जेव्हा सुरू होतात, तर त्या फळीतला हा पहिला अवॉर्ड फंक्शन आहे. आणि पहिल्याच अवॉर्डसाठी 10 नॉमिनेशन्स मिळणं ही फार आनंदाची आणि फार समाधान देणारी गोष्ट आहे. त्यामुळे खरं तर मला रेडिओ सिटी मराठीला खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत. आणि तुम्ही गाणी पण आमची प्रमोशन दरम्यान खूप वाजवली. आणि अजूनही आमची गाणी वाजवतोय. अजूनही वाजवत आहे. सो गाणी जे काय सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे, ही पोहोचवण्यामध्ये तुमचा फार मोठा सहभाग आहे. त्यामुळे खूप धन्यवाद. खूप आनंद मिळाला नॉमिनेशन्सनी. फिंगर्स क्रॉस्ड, होपिंग फॉर द बेस्ट की अवॉर्ड्सही मिळतील. आणि सगळ्यात आधी तू खूप सुंदर दिसतीये. थँक्यू सो मच. तू जॉईन झालीस, तू काम करत होती आणि त्यातनं तू थोडा वेळ काढलेला आहेस. आम्ही तुझी वाट बघत होतो मगाचपासून. आणि मला एक गोष्ट सांग प्राजू, की यातले जे 10 नॉमिनेशन पैकी तुला काय वाटतं की कुठलं नॉमिनेशन तुझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं? नाही, असं नाही म्हणता येणार. अनएक्सपेक्टेड नाही ग, नाही. सगळे म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटनी इतकं चोख काम केलंय ना, त्यामुळे सगळे डिझर्व करतात. राईट फ्रॉम म्हणजे लिरिसिस्ट टू सिंगर्स टू म्युझिक कंपोजर, बेस्ट फिल्म, बेस्ट ऍक्टर, ऍक्ट्रेस सगळंच आहे. तर सगळ्यांनी खूप कष्ट, खूप मेहनत घेतली आहे चित्रपटावर, जी दिसते आणि चित्रपट पाहताना. त्यामुळे दे ऑल डिझर्व द बरं, मला नॉमिनेशन. सांग की तुझ्या सिनेमातलं जे बेस्ट सिंगर कॅटेगरीमध्ये 2 गाणी आहेत, त्यातलं तू कुठल्या गाण्याला वोट करशील? नाही 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 नाही. माझ्याकडे 2 मोबाईल आहेत, त्यामुळे एका मोबाईलवर इकडे, एका मोबाईल इकडे वोट मदन केलंय मी. मंजिरी आणि हे शारदे हे दोन्ही गाणी नॉमिनेटेड आहेत. त्यामुळे त्याला वोट करा. आणि प्राजू, मला असं वाटतंय की सिनेमा फुलवंतीच्या वेळेस आपण भेटलो होतो, बोललो होतो. येस आणि येस. त्या पूर्ण मेहनतीबद्दल तू सांगितलं होतं की कसे सकाळची 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंतचं सेटचं तुझं रुटीन होतं. इथे ना मला एक गोष्ट विचारावीशी वाटतीये, की आता प्रेक्षकांनी खूप खूप सिनेमाला प्रेम दिलेलं आहे. ओटीटी वरती सुद्धा तो आलेला आहे. तर ओटीटी वरती कसा रिझल्ट मिळतोय? तुला काय, कशा रिॲक्शन्स येत आहेत? खूपच भारी. म्हणजे मला अत्यंत आनंद होतोय सांगायला, की मराठी फिल्म्सच्या हिस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठं ओटीटीचं ओपनिंग फुलवंतीला मिळालंय. वा. हायेस्ट अमाऊंट ऑफ व्ह्यूज आहेत. आणि लोकांचे मला मेसेज आले की अरे यार, आम्ही ओटीटीवर पाहिली पण आम्ही थिएटरमध्ये बघायला पाहिजे होती, वी मिस्ड इट. तुम्ही री रिलीज करा. मग आता जशा हिंदी फिल्म्स री रिलीज होत आहेत, सो तुम्ही री रिलीज करा फिल्म. आणि खूप जणांनी हे सजेस्ट केलं की तुम्ही हिंदी डब करा, तुम्ही साऊथ लँग्वेजेस मध्ये डब करा. सो अजूनही प्रेमाचा वर्षाव चालू आहे. किती सुंदर आहे. आणि इथे तुझ्यावरती प्रेमाचा वर्षाव अनेक जण करतायत, तुला कमेंट पाठवतात, हार्ट पाठवतायत. आणि उमेश बोलणारे म्हणाले आहेत की प्राजक्ता मॅडम माहूरगडाला एकदा या रेणुका देवीच्या दर्शनाला. त्यामुळे प्राजू, ही गोष्ट तुझ्या बकेट लिस्ट मध्ये टाक. आणि आता तू इतकं छान ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ते येताना सांगून आली होती का यावेळेस सगळ्या अवॉर्ड्स मध्ये माझा सिनेमा असायलाच पाहिजे. नाही नाही, मी फार ऍक्च्युली एक मागणं मागितलं होतं फुलवंतीसाठी, ते पूर्ण करायला मी ज्योतिर्लिंगाला गेले आहे. तर परत लगेचच त्या ट्रिपमध्ये दुसरं काही मागता कामा नाही ना, त्यामुळे मी काय नेक्स्ट टाइम. बर, मला सांग की सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या कॅटेगरीमध्ये तू नॉमिनेटेड आहे. आणि इतर जे सहकलाकार आणि तुझ्या सगळ्यांच्या मैत्रिणी आहेत आपल्या, तर काय वाटतंय की कोणासोबत फाईट तुला जास्त टफ वाटते? तू बघितलंस काय, एकंदर तू जेव्हा बघितली सगळी नामांकनं, व्हॉट वॉज युअर रिॲक्शन? आय थिंक मुक्ताताई इज अ टफ फाईट, राईट? हा. तर म्हणजे तिची फॅन आहे मी. तर मला याचा आनंद आहे की आम्ही एकत्र नॉमिनेटेड आहे. ह्याच्यातच मला खूप आनंद आहे खरं सांगायचं तर. पण या टफ फाईट, येस. बरं, आणि तू माझा एक मेसेज नक्की पोहोचव. तू आता हास्य जत्राच्या सेटवरती आहेस, होय होय होय. त्यामुळे प्रियदर्शनीला आणि नम्रताला पण सांग. हो. त्यांचं पण ऍक्च्युली प्रियदर्शनी पण तुझ्यासोबत आहे. आता दोघी पण आहेत. ऍक्च्युली नमा पण, फॉर दॅट मॅटर. त्याच्या प्रश्नाचं उत्तर हे सुद्धा आहे की मुक्ताताई आणि नमानी पण अफलातून काम केलंय. आणि नमा खूप भारी अभिनेत्री आहे, म्हणजे खूपच भारी अभिनेत्री आहे. त्यामुळे आणि प्रिया ऑफकोर्स. आणि दोघी सेटवर आहेत, मी दोघी नाही सांगते आता. ऍक्च्युली स्किट चालू होता, लेट झाला, म्हणूनच मला लाईव्ह यायला लेट झालाय खरं तर.
आम्ही वाट बघत होतो आणि आता तुला शेगावच्या महाराजांना येण्याचं आमंत्रण सुद्धा आलेलं आहे. क्या बात बापरे, आहे. आपण बापरे. सगळ्यांना खूप खूप इथून विचार करत असतो आणि खूप भावनिकरित्या आपण सगळ्या गोष्टींशी कनेक्टेड आहोत. एक गोष्ट मला सांग प्राजू, की इथे आता जे येणारे फॅन्सचे रिॲक्शन्स आहेत ते तुला थिएटरमध्ये पण अनुभवायला मिळाले. होय. मी बघत होते की तू प्रत्येक थिएटर व्हिजिट नंतर लाईव्ह करत होती. पुण्यातनच नाही, तू वेगवेगळ्या शहरामध्ये जाऊन लाईव्ह करत होती. तर किती परिणाम झाला म्हणजे सिनेमा प्रमोट करण्यासाठी तू ज्या ज्या म्हणजे म्हणता येईल स्टेप्स उचलता येईल की जा आता सिनेमा आहे इकडे जा, यांची ही रिॲक्शन आली, तर ती प्रोसेस कशी होती? कारण की आजपर्यंत अभिनेत्री म्हणून की ओके रिलीज झाला आहे, तुम्ही याबद्दल सांगायचे, पण यावेळेस थोडी भूमिकेमध्ये तुझा बदल झाला होता. होय 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 ऍक्च्युली यावेळेस पहिल्यांदा रियालिटी हिट झाली असं मी म्हणेन. आता आपण तोपर्यंत मी लांबून बघत होते सगळं, आणि जेव्हा तुम्ही निर्माते पण अंगावर घेता तेव्हा तुम्ही फार जवळून त्याचा दाह अनुभवता. त्यामुळे मला त्याची गरज, त्याची निकड कळली पहिल्यांदा. त्यामुळे मी आफ्टर रिलीज सुद्धा खूप काळ प्रमोशन मी करत राहिले, कारण लोकांपर्यंत चित्रपट पोहोचवणं हे एक मोठं काम आहे. लोकांना इतकी व्यवधान आहेत आणि इतकी सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग आहे आता की लोक पटकन विसरून पण जातात. सो त्यांना सातत्यानं रिमाइंड करणं, त्यांना ऍक्च्युली प्रोवोक करणं, त्यांना प्रेरणा देणं की नाही तुम्ही ही फिल्म थिएटरमध्येच बघितली पाहिजे, ओटीटीची वाट न पाहता, हे काम फार मोठं आहे आता आणि ते करू इतकं कमी आहे हे मला आता जाणवलं. सो या मी खूप करत राहिले. सुंदर. मला 2 शेवटचे प्रश्न तुला विचारायचे आहेत. त्यातला एक, आता तुझा अजून एक नवीन सिनेमा आम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ज्या गँग सोबत तू आता काम करते ती सगळी एकदम किलर गँग तुझ्यासोबत आहे. त्याच्याबद्दल सांग, कारण की तोही आता रिलीज होणार आहे लवकरच. येस, थँक्यू. मी स्वतःहून बोलणार होते, तू विचारलास त्यामुळे तर मी हक्कानं बोलते. 28 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात चिकी चिकी बुम बुम नावाचा एक फॅन्टास्टिक चित्रपट रिलीज होतोय आणि नावाप्रमाणेच धमाल असणार आहे. आणि मजा सगळी गँग जसं तुम्ही बघाल, प्रसाद खांडेकरनी दिग्दर्शित केलेलं आहे आणि स्वप्नील जोशी दादा, प्रार्थना, मी, प्रथमेश, रोहित माने आणि जत्रेतली आणखी काही मंडळी आहे जी गेस्ट अपिअरन्सेस मध्ये आहेत. त्यामुळे धमाल कास्ट आहे आणि धमाल विषय आहे. मला विषय खूप आवडलाय चित्रपटाचा आणि तुम्हाला नावावरून गेस्ट नाही करता येणार काय चित्रपट आहे. सो ती एक फार मोठी गंमत आहे की हे का नाव आहे आणि काय विषय नेमका, हे गुलदस्त्यात राहणार आहे. तर ही जी मजेशीर अशी फिल्म आहे, तुम्ही 28 फेब्रुवारीला रिलीज होतीये, जरूर चित्रपटगृहात जाऊन बघा. आणि त्यामधला तुझा लुक पण मला आवडला. हो, क्यूट. हा वेगळीच, म्हणजे मी अशी कधीच नाही दिसली आयुष्यात. मी कधीच स्वतःला असं इमॅजिन नाही केलं की असं काहीतरी, इनफॅक्ट मी अशा रोलमध्येही स्वतःला इमॅजिन नाही केलं. तर यासाठी पण ऍक्च्युली प्रसाद दादा आणि प्रथमेश दोघांनाही मी धन्यवाद देऊ इच्छिते की त्यांना असं वाटलं नाही नाही ही रावीच आहे, ही म्हणजे प्राजक्ता रावीच आहे आणि ती करू शकते. आणि मला शेवटपर्यंत कॉन्फिडन्स नव्हता. आय वॉज कन्फ्युज की करायचं की नाही करायचं, हे आपल्याला जमेल का, कारण हे जे आहेत ना ते पंचेस आणि लाफ्टर काढण्यामध्ये ते एकदम मास्टर आहेत आणि मी पंचेस पाडण्यामध्ये मास्टर आहे. मला गडबड होतं की यांच्या टायमिंग, कॉमिक टायमिंगला मी मॅच करू शकेन की नाही आणि मला ते जमेल की नाही, किंवा मग ऑड मॅन आउट होऊन जाईल. पण हा कॉन्फिडन्स त्या दोघांनी मला दिला की नाही नाही तू कर, आम्ही आहोत ना, आम्ही सांगू तुला चुकतंय तर. आणि त्यामुळे केलं मी आणि मला फार मजा आली. वेगळं काहीतरी आयुष्यात केल्याचं समाधान मिळालं, जे मला नेहमीच आवडतं, वेगळं काहीतरी करायला. सातत्यानं तेच तेच करायला मला फार आवडत नाही. तर या त्यानिमित्ताने काहीतरी वेगळी वेगळी भूमिका. किती छान. आणि इथे तुझ्या भूमिकेवरती प्रेम करणारे असंख्य फॅन्स जॉईन झालेले आहेत, तुला प्रेम पाठवतायत आणि तुला कुणी सुरतचं इन्व्हिटेशन देतंय, कुणी तुला इंदोरचं इन्व्हिटेशन देतंय, कुणी तुला कोल्हापूरला बोलवत आहे. त्यामुळे तुला या सगळ्या ठिकाणी गेल्यानंतर त्या फॅन्सला नक्कीच एक स्टोरी टाकून सांग की तुमच्या शहरामध्ये आली आहे आणि चिकी चिकी बुम 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 ला आपण नक्कीच प्रमोट करूया. जेव्हा तू येशील तेव्हा त्याबद्दल गप्पा मारूयात. Yes, आणि तुला नक्कीच. ठाऊक आहे की कॉटन किंग प्रस्तुत सिटी सिने अवॉर्ड्स मराठीमध्ये जनताच आहे जज. त्यामुळे सगळ्या जनतेला काय सांगशील? सगळ्या जनतेला हेच आवाहन करेन की मित्रांनो, चित्रपटाला तुम्ही भरभरून प्रेम दिलत. खरं तर तुमचं प्रेम ही पाठीवर शाबासकी आहेच आहे. पण तरी देखील कलाकाराला वाटत राहतं की आपल्या घरात भरपूर ट्रॉफीज असाव्यात, भरपूर मानचिन्ह असावीत, सन्मानचिन्ह असावीत. तर मी काय त्याला एक्सेप्शन नाही. मलाही असं वाटतं की भरपूर अवॉर्ड मिळावेत. सो त्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या आणखी जास्त प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे. तर प्लीज फुलवंतीला वोट करा आणि सगळ्या कॅटेगरीमध्ये सगळ्यांना करा, कारण सगळ्यांनी खरोखरच खूप मेहनत घेतलेली आहे.
तर आणि भरघोस आम्हाला अवॉर्ड मिळू देत हीच तुमच्याकडे मी रिक्वेस्ट करेन आज. क्या भरपूर बात मतं द्या. आहे, क्या बात आहे. थँक्यू सो मच प्राजू, हे सगळं तू शेअर केलंस त्यासाठी. विश ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू डार्लिंग. 18 फेब्रुवारी रात्री 12 वाजेपर्यंत वोटिंग लाईन्स ओपन आहेत, त्यामुळे तुम्ही तोपर्यंत भरभरून वोट करू शकतात. आणि मी पुन्हा तुम्हाला सांगितलं आहे की या सोहळ्यामध्ये उपस्थित राहण्यासाठी काय करायचंय. www.radiocity.in/ccm मराठी या आमच्या वेबसाईटवर जायचंय. वोट केल्यानंतर तिकडे तुम्हाला एक मेसेज येतो की या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी काय करायचंय. ते फॉलो लव्ह करत असेच यू. आणि भेटूयात लवकरच. ऑल द व्हेरी बेस्ट. आणि थँक्यू. प्रियाला आणि नमाला पण सांग, आपण लवकरच भेटतोय. येस येस येस. थँक्यू गाईज. थँक्यू रेडिओ सिटी. थँक्यू सोनाली. लव्ह यू. बाय बाय. बाय. ऑल राईट. आज आपल्यासोबत होती अभिनेत्री प्राजक्ता माळी, जी निर्माती सुद्धा झालेली आहे आणि तिने तिच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. जसं मी म्हणते ना की आपण सगळेजण काम करत असतो, पण आपल्या कामाला जेव्हा अप्रिशिएट केलं जातं तेव्हा ते अप्रिसिएशन आपल्याला पुढचं चांगलं काम करण्यासाठी प्रेरित करत असतं. त्यामुळेच म्हणतीये की ही जी संधी तुम्हाला मिळते, आजपर्यंत तुम्ही अवॉर्ड फंक्शन जे आहे ते टेलिव्हिजनवरती पाहिलेत. रेडिओ सिटी लिसनर्सला ते प्रत्यक्ष पाहण्याची संधी देत आहे. तुमच्यामध्ये आणि कलाकारांमध्ये कुठलाच असं आपण म्हणूयात की डिस्टन्स नसणार आहे. तुम्ही त्यांना भेटू शकत आहात. त्यामुळे या अपॉर्च्युनिटीचा लाभ घ्या आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. रेडिओ सिटी मराठीला फॉलो करा. तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला, फॅमिली मेंबर्सला सांगा रेडिओ सिटी मराठीला फॉलो करा. कारण की रेडिओ सिटी महाराष्ट्रातील आमचे जे आर्टिस्ट आहेत ते तुम्हाला रेडिओवरती एंटरटेन करण्याबरोबरच सोशल मीडियावरती सुद्धा एंटरटेन करण्याचं काम करत आहात. त्यामुळे आमच्यासाठी सुद्धा ही खूप मोठी पावती असेल जर तुम्ही आमच्यासोबत कनेक्टेड राहिलात तर. उद्या भेटूयात रात्री 8 वाजता. उद्या कोण असेल ते तुम्हाला उद्याच कळेल. तुम्ही याबद्दल मला मेसेज करून सांगू शकतात की तुम्हाला उद्या लाईव्ह मध्ये कोणाला बघायला आवडेल. रेडिओ सिटी मराठीला डीएम करा.